मागील भागामध्ये आपण बघितलं साक्षी तिच्या माहेरी आली होती. ती विचार करत बेडवर झोपी जाते. आता पुढे कुणाल त्या फोटोचा विचार करत केबिनमध्ये बसला होता. त्याचं डोकं काम देत नव्हतं, पण त्याला साक्षीवर खूप विश्वास होता. पण ते लेटर आणि फोटोने त्याचं डोकं काम देत नव्हतं. तो त्या दिवशी जी बाई आली होती तिचे CCTV फुटेज तो पुन्हा पुन्हा बघत होता. त्याला काहीतरी क्लिक होतं. हॅलो प्रदीप, कुठे आहेस? कुणाल त्याला फोन लावून विचारतो. कुणाल, मी खूप बिझी आहे आणि त्या तुषारला आज रात्री तुझ्यासमोर उभा करतो. प्रदीप बोलून फोन ठेवून देतो. त्याला जे पाहिजे ते मिळालं होतं, पण तो योग्य वेळेची वाट बघत होता आणि एकदा का तो तुषार त्याच्या समोर आला का सगळ्यांची वाट लागणार होती. प्रदीप एका मोठ्या हॉटेलमध्ये त्याच्या बाबांना बोलावतो. म्हणजे साक्षी आणि प्रदीप बहीण भाऊ आहेत. त्याचे बाबा यायला तयार नव्हते, पण त्यानं साक्षीची शपथ घालून त्यांना एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलावून घेतलं होतं. त्यानं एक मोठी रूम बुक केली होती. तो त्यांची वाट बघत टेन्शनमध्ये बसला होता. एक एक करून त्याला भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या. आज कितीतरी वर्षांनी तो त्यांच्या समोर येणार होता. आज प्रदीप खूप खुश होता. काही नाही बोलले तरी त्यांचा चेहरा तर बघू शकत होता. त्याचे बाबा खूप कडक स्वभावाचे होते. फक्त साक्षीसाठी ते खूप हळवे होते. जी चूक प्रदीपने केलीच नाही ती चूक तो आजपर्यंत भोगत आहे. तो विचारात हरवून गेला होता. तेवढ्यात डोअरबेल वाजली. तो पळतच जाऊन दार उघडतो. समोर बाबांना बघून त्याला खूप आनंद झाला होता. त्यांच्या मिठीत जाऊन मनसोक्त रडावं, त्यांच्याशी मनातील बोलावं अशी त्याला इच्छा झाली. तरीही तो स्वतःला कंट्रोल करून त्यांच्या पाया पडतो. ते काहीच न बोलता आत येतात. बाबा, काही घेणार का? प्रदीप रडवेल्या आवाजात बोलतो. मला काही नको. तू कशाला बोलावलं आहेस ते बोल पटकन. मला वेळ नाही. ते जरा मोठ्या आवाजातच बोलतात. बाबा म्हणत तो त्या लेटरबद्दल सगळी हकीकत त्यांना सांगतो. तेही खूप चक्रावून जातात. बाबा, तुम्ही माझ्याशी बोला अगर न बोला, पण माझ्या बहिणीवर कोणतंच संकट येऊ देणार नाही. प्रदीप विश्वासानं बोलतो. प्रदीप, ते हळू आवाजात बोलतात. माझी काही मदत लागली तर सांग. मी कोणतीही मदत करायला तयार आहे. त्याचे बाबा बोलतात. अहो बाबा, मी फक्त तुमच्या कानावर घातलं. मी बघतो काय करायचं ते, पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. प्रदीप बोलतो. ते तसेच उठून निघून जातात. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. प्रदीपच्या बाबतीत काही चूक तर झाली नाही ना? मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही, ते मनात बोलत होते. विचारानं आतून काळीच पिळवटून निघत होतं. त्यांचे हात थरथर कापू लागले. ते कपाळावरील घाम पुसून घरी निघून जातात. आज आठवडा होत आला होता. साक्षी अजूनही आली नव्हती. कुणालनेही जास्ती लक्ष दिलं नव्हतं. तो त्याच्या कामात खूपच बिझी झाला होता. सकाळची वेळ होती. कुणाल अजूनही झोपला होता. तेवढ्यात त्याला खाली मोठमोठ्याने बोलण्याचे, हसण्याचे आवाज येत होते. तो त्यांच्या आवाजानं उठतो. बेडवर बसून आळोके पिळोके देतो. रूममध्ये इकडे तिकडे नजर टाकतो. सगळीकडे त्याला साक्षीचा भास होत होता. काल जरा ड्रिंक केल्यामुळं त्याचं डोकं ठणकत होतं. तो तसाच डोकं धरून बसला होता. साक्षी आली आहे का? तो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो. पण ती माझ्यावर रुसली असेल. ती तिकडे गेल्यापासून मी एकदाही तिला फोन केला नाही आणि तिनंही मला एकदाही फोन केला नव्हता. या सगळ्या भानगडीत मी साक्षीला फोन करायचा विसरून गेलो होतो. तो उठून त्याचा मोबाईल घेऊन साक्षीला फोन लावतो. रिंग होत होती, पण मोबाईलचा आवाज खालून येत होता. तो फोन कानाला लावून तसाच खाली जातो. हॉलमध्ये पाठमोरी काहीतरी बनवत होती. तिनं हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती. त्याच्यावर लाल कलरचा मोठ्या गळ्याचा ब्लाऊज घातला होता. कुणाल हळूच पायाचा आवाज न करता तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो. ती मन लावून नाश्ता बनवत होती. तो तिच्या पाठीमागे आला आहे याचंही तिला भान नव्हतं. तो हळूच तिच्या पोटाला विळखा घालून गोल फिरवतो. हे इतक्या अलगद झालं की तिला काहीच कळलं नाही. तो तिला खाली उतरवतो. तिला एकदम चक्कर आल्यासारखं झालं. ती डोकं पकडून खाली बसते. साक्षी, काय झालं? तो काळजीनं बोलतो. मला एकदम गोल गोल फिरल्यासारखं झालं, ती हळू आवाजात बोलते.
तो तिला उचलून घेतो आणि सोफ्यावर आणून बसवतो. पाण्याचा ग्लास तोंडाला लावतो. ती पाणी पिते. अहो, ती त्याच्या डोळ्यात बघत बोलते. साक्षी, तू कधी आलीस? आणि आवाज कोणाचा येत होता? तो पटापट बोलत होता. अहो, जरा ऐकून घ्या, साक्षी बोलते. हॅपी बर्थडे दादा, नीतू पळत येऊन त्याच्या डोळ्यावर हात ठेवत बोलते. नीतू सोड मला, कुणाल मोठ्यानं बोलतो. नीतू त्याला गोल गोल फिरवते आणि त्याच्या डोळ्यावरून हात काढते. तो हाताने डोळे चोळतो. समोर सगळेजण उभे होते. समोर टेबलवर मोठा केक ठेवला होता. समोर सगळ्यांना बघून त्याला खूप आनंद झाला. काहीही झालं तरी आपली माणसं ती आपलीच असतात. आज खऱ्या अर्थानं घर भरलेलं वाटत होतं. तो पळत जाऊन सगळ्यांच्या पाया पडतो. सगळेजण एक साथ त्याला विश करतात. तो केक कट करतो. सगळेजण त्याला केक भरवतात. साक्षी सगळं आवरून रूममध्ये येते. ते सगळेजण गप्पा मारत बसले होते. तुम्ही सगळ्यांना माझा बर्थडे लक्षात होता? कुणाल बोलतो. कारण आज त्याचा बर्थडे आहे हे त्याच्याही लक्षात नव्हतं. खरं सांगू कुणाल, आज तुझा बर्थडे आहे हे आमच्याही लक्षात नव्हतं, कुणालची आई बोलते. कुणाल गाल फुगवून त्यांच्याकडे बघतो. कुणालची आई त्याच्याजवळ येते. कुणाल, साक्षीनं आम्हाला तुझा बर्थडे आहे ते सांगितलं, कुणालची आई बोलते. आई, तुम्ही 2-3 दिवसापाठीमागे येणार होता ना? कुणाल बोलतो. अरे हो, येणार होतो, पण तुझ्या बायकोचे प्रताप, सुनंदा काकी मध्येच बोलते. तुला सरप्राईज देण्यासाठी आम्ही आज यावं असं तुझ्या बायकोनं हट्ट केला होता, कुणालची आई हसत बोलते. असं आहे का? तो मनात बोलतो. बरं आई, तुम्ही बसा, मी फ्रेश होऊन येतो. दादू, बायकोशिवाय करमत नाही का? नीतू हसून बोलत पळून जाते. कुणाल सगळ्यांना इग्नोर करून वरती येतो. साक्षी रूम साफ करत होती. तो हळूच आत येऊन रूम लॉक करतो. रूम लॉक करायची काही गरज नाही, साक्षी रागानं बोलते. पण मला गरज आहे बायको, कुणाल तिच्या जवळ येत बोलतो. साक्षी रागानं बाहेर जात होती. कुणाल तिचा हात पकडतो. ती त्याचा हात झिडकारत होती. तो तिला जवळ ओढून घेतो. बायको, इतका राग चांगला नाही, कुणाल हसत बोलतो. बायको, तू मला ना विश केलं, नाही केक भरवला, कुणाल बोलतो. मी का विश करू? ती रागानं बोलते. अगं, तू माझी बायको आहेस, कुणाल बोलतो. अहो, मला सोडा, बाहेर जायचं आहे, साक्षी हळू आवाजात बोलते. साक्षी, काय झालं आहे? कुणाल तिचा चेहरा ओंजळीत धरून बोलतो. काहीही झालं नाही, साक्षी चिडून बोलते. साक्षी, तो मोठ्या आवाजात बोलतो. ती दचकून जाते. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. साक्षी, जरा काही बोललं का लगेच डोळ्यात पाणी आणतेस, तो चिडून बोलतो. आपोआप डोळ्यातून पाणी येतं, साक्षी रडत बोलते. मग स्वतःला जरा स्ट्रॉंग बनव ना, कुणाल चिडून बोलतो. मी काय करू? कितीही अडवायचं म्हटलं तरी डोळ्यात पाणी येतंच, साक्षी रडत बोलते. तो प्रेमाने तिचे डोळे पुसतो. ती त्याच्या हाताला हिसका देते. तो रागात तिला बघून फ्रेश व्हायला जातो. आज रात्री कुणालने घरगुती पार्टी ठेवली होती. नीतू आणि साक्षीचा सगळ्या घरात गोंधळ चाललेला होता. त्या दोघी लहान मुलांसारखी मस्ती करत होत्या. सुनंदा काकी 2-3 वेळा त्या दोघींना रागावल्या होत्या, पण दोघींनीही इग्नोर केलं. कुणालची आई खूप खुश होत्या. त्या दोघात सगळं व्यवस्थित झालं आहे हे त्यांना आल्या आल्याच समजलं होतं. कुणालची आई खुश होऊन स्वतः सगळं जेवण बनवतात. आज पार्टी खूप छान झाली. आज सगळे मिळून आनंदात जेवण करतात. दृष्ट लागण्यासारखं त्यांचं कुटुंब होतं. कुणालची आई, साक्षी आणि कुणालची दृष्ट काढतात. सगळेजण गप्पा मारून रूममध्ये निघून जातात. कुणाल गार्डनमध्ये फोनवर बोलत होता. तो थोडा उशीर बोलून रूममध्ये येतो. आत येतो तर सगळीकडे अंधार होता. साक्षी, साक्षी कुठे आहेस? तो तिला आवाज देत होता. तो रूममधील लाईट ऑन करतो. समोरील दृश्य बघून तो बघतच राहिला. सगळी रूम फुलांनी सजवलेली होती. खूपच सुंदर रूम केली होती. तो सगळीकडे नजर टाकतो. रूम बघून तो खूपच खुश होतो. पण साक्षी कुठेच दिसत नाही. तो गॅलरीत येतो. साक्षी बाहेर बघत बसली होती. कुणाल पाठीमागून तिला मिठी मारतो. ती डोळे मिटून घेते. साक्षी, सोड ना रुसवा, तो बोलतो. साक्षी त्याच्या कुशीत जाऊन रडू लागते. हॅपी बर्थडे, ती रडत बोलते.
मी सकाळी तुम्हाला विश केलं नाही, सॉरी. साक्षी, काय झालं आहे? तो काळजीनं बोलतो. अहो, मला कसं तरी होतंय, म्हणजे ना खूप भीती वाटत आहे. साक्षी पॅनिक होऊन बोलते. शांत हो. साक्षी, पॅनिक होऊ नको. कुणाल बोलतो. चल आपण डॉक्टरकडे जाऊया. नाही, नको, मला नाही जायचं, साक्षी बोलते. बरं चल. तो उचलून तिला बेडवर नेतो. ती लहान मुलांसारखी त्याच्या शर्टला घट्ट धरून बसते. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. ती तशीच झोपी जाते. तोही विचार करत झोपी जातो. रात्री 11 वाजता साक्षीला जाग येते. ती उठून बसली. कुणाल शांत झोपला होता. ती उठून फ्रेश व्हायला जाते. बाहेर येते. थोडा वेळ इकडे तिकडे बघते. जे तिला सरप्राईज द्यायचं होतं ते तिनं दिलंच नव्हतं. ती पटकन कपडे चेंज करून येते. साक्षी सगळीकडे कॅन्डल लावून रूममधील लाईट ऑफ करते. सगळी रूम झगमगत होती. ती रूम बघून खूप खुश झाली. परत ती कुणालच्या बाजूला जाऊन बसते. ती हळूच मोरपीस त्याच्या चेहऱ्यावरून फिरवते. तो लगेच त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. साक्षी त्याची गंमत बघत होती. ती अजून त्याच्या चेहऱ्यावर मोरपीस फिरवते. तो पटकन तिचा हात पकडतो. साक्षी, माझं सगळं लक्ष तुझ्यावर आहे. आणि हे काय चाललंय? कुणाल बोलतो. अजूनही त्यानं डोळे उघडले नव्हते. ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्याचे काळेभोर केस कपाळावर आले होते. साक्षी त्याला काही न बोलता त्याच्या कपाळावरील केस हळूच मागे घेते. ती काहीच बोलत नाही म्हणून कुणाल डोळे उघडून तिच्याकडे बघतो. तिला बघून तो फ्रीज झाला. साक्षीने मरून कलरचा सॉफ्ट नेटची साडी नेसून वन साईड पदर सोडला होता. त्यावर गोल्डन ब्लाऊज घातला होता. ती त्या साडीमध्ये खूपच खुलून दिसत होती. एकदम गुलाबाच्या फुलाप्रमाणे लाल लाल दिसत होती. गोरीपान काया, काळेभोर डोळे, त्यात काजळ, कोरीव भोया, कपाळावर चंद्रकोर टिकली, लाल चुटूक नाजूक ओठ. तो नशिल्या डोळ्यांनी तिला बघत होता. साक्षी हळूच उठून जाऊ लागली. कुणाल तिला स्वतःजवळ ओढतो. ती त्याच्या अंगावर पडते. अहो, काय करताय? ती हळूच बोलते. तुझं काय चाललंय? याचं उत्तर मला दिलं नाही. कुणाल तिच्या गालावरून एक बोट फिरवत बोलतो. तो तसं करताना साक्षीच्या अंगावर शहारे येऊ लागतात. तिची नजर खाली होती. ती लाजून त्याच्याकडे बघत नव्हती. तिची ती अदा पाहून कुणाल अजून तिच्या प्रेमात पडला होता. तो हळूच तिला पुढे झुकवतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. साक्षी काहीच बोलत नव्हती. कुणाल डोळे मिटून घेतो. अहो, मला तुमचा बर्थडे साजरा करायचा आहे आणि आत्ता अर्धा तास बाकी आहे. अहो, तुम्ही झोपला का? ती चिडून बोलत होती. तिची बडबड ऐकून कुणाल गालात हसतो. अहो, तुम्ही मुद्दाम करता ना? साक्षी रडकुंडीला येत बोलते. तिचा कापरा आवाज ऐकून तो उठून बसतो. काहीही करून त्याला तिला रडवायचं नव्हतं. साक्षी, इकडे बघ, तो प्रेमानं बोलतो. साक्षी त्याला घट्ट मिठी मारते. तोही प्रेमानं तिच्या पाठीवरून हात फिरवतो. ती त्याच्यासमोर केक आणून ठेवते. ती त्याच्या हाताला धरून केक कट करते. तो साक्षी काय काय करते ते बघत होता. ती प्रेमानं त्याला केक भरवते. तोही आनंदाने तिच्या हातून केक खातो. अहो, तुम्हाला माहिती आहे का? साक्षी खूप खुश होऊन बोलते. काय? कुणाल तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघत बोलतो. हा केक मी बनवला होता. कसा वाटला? साक्षी त्याच्या मांडीवर बसत बोलते. बायको, तुझ्यासारखा एकदम स्वीट आहे. तो तिची केस कानामागे घेत बोलतो. अहो, मला तुमच्यासोबत डान्स करायचा आहे. ती त्याच्या छातीवर बोटानं खेळत प्रेमानं बोलते. अरे, हे माझं बर्थडे सरप्राईज गिफ्ट होतं का? कुणाल हसत बोलतो. साक्षी काहीच बोलत नाही. साक्षी मोबाईलमध्ये सॉन्ग लावते. स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता. कुणाल तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतो. साक्षी त्याच्या डोळ्यात बघत एक हात त्याच्या खांद्यावर ठेवते. एक हात त्याच्या हातात देते. चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो का मला. कुणाल तिला एका हातानं गोल गोल फिरवून तिला दोन्ही हातांनी उचलून घेतो. ती तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवते. नंतर साक्षी त्याच्याकडे प्रेमानं बघत त्याच्या कपाळावर किस करते. कुणाल तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढून घेतो आणि तिच्या ओठात आपले ओठ मिसळतो. साक्षीही त्याच्या पाठीवरून हात फिरवते. तीही त्याला साथ देऊ लागते.
त्याचे हात तिच्या सर्वांगावरून फिरत होते. तो किस करत तिला बेडवर नेतो. दोघेही एकरूप होऊन जातात. कुणाल पहाटे उठतो. साक्षी पोटावर हात ठेवून शांत झोपली होती. कुणाल तिच्या पोटावर आणि कपाळावर किस करून फ्रेश व्हायला जातो. बाहेर येऊन गॅलरीत निघून जातो. तो शांत डोळे मिटून गेल्या काही दिवसांचा विचार करत होता. त्याला ही सगळी कल्पना आली होती, पण साक्षीला हे सगळं कळलं तर या विचारानेच त्याचा जीव खालीवर होत होता. ती हे सगळं सहन करू शकणार नाही हे त्याला माहीत होतं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो. तो पटकन फोन उचलतो. प्रदीपचा फोन होता. हॅलो, बोल प्रदीप. कुणाल बोलतो. कुणाल, मी तुला एक पत्ता पाठवला आहे. त्या पत्त्यावर लवकरात लवकर ये. प्रदीप बोलून फोन ठेवून देतो. कुणाल लगेच कारची की घेतो. एकदा साक्षीकडे बघतो. काहीतरी मनात ठरवून तो निघून जातो. कुणाल एका गोडाऊनमध्ये आला होता. तिथे एक बाई आणि एक मुलगी होती. त्या दोघींना बांधून ठेवलं होतं. तोंडावर पट्टी बांधली होती. एका साईडला एका मुलाला बांधून ठेवलं होतं. त्या मुलाला खूप मारल्यामुळं त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. तो मान टाकून पडला होता. प्रदीप अभिमानानं पायावर पाय ठेवून खुर्चीवर बसला होता. त्या दोघी प्रदीपकडे खूप रागानं बघत होत्या. कुणाल प्रदीपजवळ येऊन एका खुर्चीवर बसला. कुणाल, तुझी अमानत आणली आहे बघ. चांगली खातिरदारी कर. प्रदीप हसत बोलतो. कुणाल त्या तिघांकडे रागाने बघतो. या लोकांमुळे कितीतरी माणसांचं आयुष्य बर्बाद झालं होतं. बोल, माझ्या बहिणीचं आयुष्य का बर्बाद केलंस? कुणाल रागात त्या माणसाच्या अंगावर धावत जात बोलतो. नीतूच्या विचारानं तो खूप पॅनिक झाला. इतकी वर्ष त्याने कधीच नीतूबद्दल काही बोलला नव्हता. त्याचं बोलणं ऐकून प्रदीप आश्चर्यचकित होतो. कुणाल कधी नीतूबद्दल बोलत नव्हता. त्यालाही नीतूबद्दल काही माहीत नव्हतं. पण नीतूसाठी त्याच्या मनात वेगळीच फिलिंग होती. तिचं नाव जरी घेतलं तरी त्याचं हृदय धडधड करत होतं. ती बाई साक्षीची काकी आणि बहीण शिल्पा होती. तो मुलगा तुषार होता. कुणाल खूप चिडला होता. कुणाल, नीतूला काय केलं त्यानं? प्रदीप काळजीनं बोलतो. अरे, या नीच माणसानं माझ्या बहिणीची सगळी खुशी हिरावून घेतली आहे. कुणाल बोलतो. आज त्याच्या डोळ्यात पाणी होतं. कुणाल, मला नीट सांगशील का? कुणाल पॉकेटमधून गन बाहेर काढतो. त्या तिघांकडे बघत गन लोड करतो. ते तिघे खूप घाबरतात. याला मी सोडणार नाही. कुणाल तुषारच्या डोक्याला गन लावत बोलतो. कुणाल, मला माफ कर. तुषार घाबरून बोलतो. काय कुणाल? कुणाल चिडून बोलतो. सॉरी सर, तुषार बोलतो. कुणाल, इकडे ये. प्रदीप त्याच्या हाताला धरून बाहेर आणतो. प्रदीप, एक कॉफी. कुणाल डोक्याला हात लावून बोलतो. प्रदीप फोन करून 2 कॉफी आणायला लावतो. कॉफी आल्यावर दोघेही कॉफी पितात. दोघेही खूप शांत होते. कुणालला जरा फ्रेश वाटू लागलं. कुणाल, काय झालं आहे? माझ्यावर विश्वास ठेव. प्रदीप काळजीनं बोलतो. प्रदीप, माझी नीतू, ती आजही खूप काही सहन करत आहे. अरे, नवऱ्याचं सुख तिच्या नशिबात नाहीये. या नीच माणसानं सगळं हिरावून घेतलं आहे. कुणाल पॅनिक होऊन बोलतो. त्याचे सगळे शब्द न शब्द प्रदीप कान देऊन ऐकत होता. प्रदीप त्याचं बोलणं ऐकून चक्रावून गेला होता. कुणाल, नीतूचा नवरा आहे काय बोलतोयस? त्याला तर काहीच समजत नव्हतं. आत्ताशी कुठेतरी तो नीतूला बघून खुश व्हायचा. तिच्याबद्दल मनात काहीतरी फिलिंग होती जी त्यालाही समजत नव्हतं. प्रदीप, नीतू कॉलेजमध्ये असताना तिला अनिकेत नावाचा एक मुलगा आवडत होता. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मी तेव्हा अमेरिकेला गेलो होतो. तिने घरात सांगितलं. काकीनं त्यांच्या प्रेमाला विरोध केला. काकीनं इमोशनल ब्लॅकमेल केलं, पण नीतूनं पळून जाऊन लग्न केलं. ती खूप खुश होती तिच्या आयुष्यात, पण आयुष्याने खूप घात केला. नीतूच्या लग्नाला 1-2 महिने झाले होते. एके दिवशी अनिकेत घरी येत असताना त्याला एका ट्रकने जोरात धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. त्यावेळी नीतू प्रेग्नंट होती, जे तिलाही माहीत नव्हतं. मला जेव्हा समजलं तेव्हा मी लगेच इंडियाला आलो. ती त्या धक्क्यातून सावरत नव्हती. हसणं विसरून गेली होती. रूममधून बाहेर येत नव्हती. जेवण करत नव्हती. कधीकधी खूप ओरडायची.
ओरडून ओरडून बेशुद्ध होऊन पडत होती. त्यातच 2-3 महिने पोटात असलेलं बाळ गेलं. ती स्वतःलाच विसरून चालली होती. मी या सगळ्या गोष्टींचा छडा लावला. त्यात या मूर्ख तुषारचं नाव आलं. त्याला नीतू खूप आवडत होती. त्यानेच त्या ट्रकवाल्याला पैसे देऊन अनिकेतला मारायला लावलं. मी त्याच वेळी त्याला धडा शिकवणार होतो. पण नीतूची अवस्था बघून मला काहीच सुचत नव्हतं. तिला बघून काळीज तिळतिळ तुटत होतं. नंतर मी अमेरिकेला घेऊन गेलो तिला. तिच्यावर ट्रीटमेंट केली. तिला यातून सावरायला मदत केली. ती पूर्णपणे बरी झाल्यावर मी तिला इकडे घेऊन आलो. तिला कॉलेजमध्ये पाठवलं. त्यातच मी साक्षीला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिलं. पुढचं तुला माहीतच आहे. कुणाल बोलत होता. त्याचे हातपाय थरथर कापत होते. पूर्णपणे घामाने भिजलेला होता. कुणाल चेहऱ्यावर हात ठेवून रडू लागला. आज त्याच्या मनातील दुःख व्यक्त केलं होतं. कितीतरी वर्षांची साठवून ठेवलेलं दुःख बाहेर निघालं होतं. प्रदीप सगळं ऐकून शॉक झाला होता. नीतू, तिचा पास्ट इतका भयानक आहे हे त्याला आत्ता समजलं होतं. इतकं दुःख असूनही तिनं कधी चेहऱ्यावर दाखवलं नव्हतं. कधी तिच्या चेहऱ्यावर दिसूनही आलं नव्हतं. खरंच इतकं मोठं दुःख पचवायला खूप मोठं काळीज लागतं, प्रदीप मनात बोलतो. प्रदीप विचारातून भानावर येतो. तो पटकन कुणालला मिठी मारतो. कुणाल, या सगळ्याचा बदला मी घेणार. प्रदीप आत येतो. पळत जाऊन तुषारच्या पोटात खूप जोरात लाथ मारतो. तो चेअरसोबत खाली पडतो. प्रदीप त्याला खूप मारत होता. कुणाल मध्येच येऊन त्याला अडवतो. प्रदीप, या 3 लोकांमुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद झालं आहे. कुणाल दातोट खात बोलतो. हो काकी, आत्ता तरी तोंड उघडा ना, प्रदीप चिडून बोलतो. काय, आम्ही दोघींनी काहीच केलं नाही, त्याची काकी वरतोंड करून बोलते. तो रागानं हाताच्या मुठी आवळून घेतो. त्या दोघींजवळ जाऊन तो काकीच्या जोरात कानशिलात वाजवतो. तिच्या कानाला मुंग्या येतात. तुला लाज कशी वाटली नाही आईसारख्या काकूवर हात उचलताना, ती चिडून बोलते. आई हा शब्द तुझ्या तोंडात शोभत नाही आणि आईची जागा घेण्याची तुझी कुवतच नाही. माझ्या साक्षीला कधी प्रेमानं जवळ घेतलंस का? ती तुला आई आई म्हणत तुझ्या जवळ यायची, तर तेव्हा काय करायचीस? माझ्या साक्षीला खूप मारायचीस. तो रागानं बोलत होता. अरे, त्या साक्षीला मला मारायचं होतं, पण तू मध्येच आला म्हणून मी तो ॲक्सिडेंट घडवून आणला, ती रागात बोलते. काय? तो चिडून मोठ्यानं ओरडतो. हो, मला साक्षीला मारायचं होतं, पण तिचं नशीब खूप बलवंत होतं. ती वाचली. त्यात तुझ्या बापानं तुला दूर केलं. तेव्हा मी खूप प्रयत्न केले, पण तो तुझा बाप सारखा साक्षी साक्षी करत असायचा. ती त्वेषानं बोलते. तोंड सांभाळून बोल. बाबा आहेत ते माझे. तुझ्या एका चुकीमुळं मी माझ्या बाबा आणि बहिणीपासून आजपर्यंत दूर आहे, प्रदीप चिडून बोलतो. तुला काय मिळालं गं काकी? किती हसतं-खेळतं कुटुंब होतं आपलं. आई गेली तेव्हा स्वतःला सावरायला बघत होतो. नंतर माझ्यापासून बाबाला दूर केलंस. यात काय मिळालं गं तुला? तो रडत बोलतो. तो स्वतःचं दुःख कधीच कोणाला सांगत नव्हता, अगदी कुणाललाही. पण आता सहनशक्तीच्या पुढे गेलं होतं. शेवटी तोही माणूस होता. त्यालाही मन होतं. रोज रात्री आतून तडफडत होता. प्रदीप विचार करत एका चेअरवर बसतो. मनातून भडका उडाला होता. तो रागात जोरात भिंतीवर हात मारतो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.